धर्मरक्षाय अवतार दिवशी अवघ्या पाचशे भक्तजनांना अवसाद धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील आपुला तू बोल साच करी तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे होय दया नारायण दया सिंधू अंबरीशी साठी जन्मसोशियले दुष्ट निर्णायले किती केल पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताशिया त्यांच्या कृपाने कथे संस्कार बाबांनी सद्गुरुदास लोकाभिराम नदी राशी गणित कारुण्यरूपं करुणा जगन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजं मदतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजमानुरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मंगलभवन अमंगलहारी दशरथाजलविहारी सिया राममय सब जगजानी करहु प्रणाम जोरी जुगपाणी जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कार करण्याचा मस्तक माझा मायावरी या वारकरी संतांच्या धर्मरक्षाय अवतार देशी आपुल्या पायसी भक्तजना अंबरीशी साठी जन्मसोशियले दुष्ट निर्दायिले किती विठ्ठल या पवित्र महाराष्ट्रातील पवित्र जलतीर्थ अमृतवाहिनी पुण्य पावन इंद्रायणी मातेच्या वाचून क्षेत्र देऊ या देऊ क्षेत्रातील महान संत वैराग्याचे मूलपणे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा चारचरणाचा अभंग आहे। या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज श्री भगवंताला आठवण करून देत आहे। भगवंताचा अवतार कशा करता आहे याचं स्मरण जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगामध्ये देवासमोर उभं केलेलं आहे। भगवंताच्या अवताराचं मुख्य कारण काय, मुख्य प्रयोजन काय आणि त्या भगवंताचं नेमकं कार्य काय आहे हे देवाला तुकोबारायांनी आठवण करून दिलेली आहे। असा हा चार चरणाचा अभंग सेवेकरता या ठिकाणी औचित्य निवडलेला आहे। आपल्या या पवित्र गावामध्ये मिरजी गावामध्ये यावर्षी प्रभू श्री रामचंद्र श्री पांडुरंग परमात्मा भगवान विष्णू आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा यांच्या देवालयाची यावर्षी नवीन उभारणी करून म्हणजे मंदिराचा जीर्णोद्धार करून त्याच्यावरती दर्शारोहण करून आणि या सप्ताहाचे 50 वर्ष तुम्ही सर्व मंडळी साजरा करतात। आपल्या सप्ताहाचे यावर्षी सुवर्ण महोत्सव वर्ष आहे, 50 वर्ष झाली। ज्यांनी हा सप्ताह सुरू केला तीही मंडळी धन्य आहे, ज्यांनी आतापर्यंत सांभाळा तीही धन्य आहे आणि आता इथून पुढे जी माणसं सांभाळतील तीही देखील धन्य आहे। कार्यकर्ते बदलत असतात, कदाचित सुरुवातीचे कार्यकर्ते आता नसतील, आता असतील ते उद्या नसतील। माझं स्पष्ट म्हणणं आहे, ड्रायव्हर कुठे का असेल ना गाडी मुक्कामाला पोहोचली म्हणजे झालं, बरं का? ड्रायव्हर कुठे का असू द्या, फक्त गाडी मुक्कामाला पोहोचली पाहिजे। तसं या ठिकाणी यावर्षी कौतुक करण्यासाठी गोष्ट आहे की दरवर्षी म्हणायचं जागा थोडी अपुरी आहे, जागा थोडी अपुरी आहे, माणसांची बसण्याची व्यवस्था काही होत नव्हती, काही इथं बसलेले, काही तिथं बसलेले, काही मध्ये बसलेले आणि साधारणतः 27-28 वर्ष मी कीर्तन करतो सप्ताहामध्ये, त्याच्याही जास्त काळ असेल तरी पहिला दिवस तुम्ही शेवटचा दिवस तुम्ही जागाचा दिवस तुम्ही कार्याचा दिवस त्यांच्या मनाला जसं वाटेल तसं मला तो दिवस ते देत असतात। यावर्षी त्यांनी मला राम जन्माचं कीर्तन दिलं
हे वार्षिक राम जन्माचं कीर्तन माझं घाटकोपरला जवाबाई प्लॉटला गेली कित्येक वर्ष ते दिवस काही बदलत नव्हते. यावर्षी मी त्यांना विनंती केली आणि त्यांनी सुद्धा ऐकलं. म्हणून या ठिकाणी आज कार्यक्रम करण्याचा योग मला प्राप्त झालेला आहे. आजचा दिवस म्हणजे आपल्या भारतवासियांच्यासाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे. आजच्या दिवशी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र प्रगट झाले. चैत्र शुद्ध नवमी वै प्रगट कृपाला दीनदयाला कौसल्या हितकारी हर्षित महतारी मुनिमनहारी अद्भुत रूप विचारी जिने देवांचा मान दृष्टीला धर्माशी जीर्णोद्धार केला आणि सूर्योदयी उदयाला सूर्य जैसा. ज्ञानोबा डाव्या त्यामध्ये वर्णन करतात. ज्याने देवांचा मान दृष्टीला धर्माशी जीर्णोद्धार केला सूर्योदयी उदयाला सूर्य जैसा. सूर्यवंशामध्ये प्रगट होऊन ज्याने देवांचा मान देऊन धर्माची संस्थापना केली असे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र भगवान आजच्या दिवशी प्रगट झालेले आहे. हे जन्माचं कीर्तन आहे आणि जन्माचं कीर्तन म्हटलं म्हणजे त्याला मर्यादा आहे. तुम्ही गाण्याचं कीर्तन लांबवू शकता, बाकीची कीर्तनही तुम्ही कुठेही लांबवू शकता, पण मात्र जन्माचं कीर्तन लांबवता येत नाही. कारण बरोबर 12 वाजता गोष्टी करावी लागते. म्हणून जास्त काही विस्तार करत नाही, सरळ अभंगाकडे वळतो. आज रामनवमी हा पर्व काळ आहे. आपला जो धर्म आहे त्याला भागवत धर्म असं म्हटलं जातं. आपला धर्म आहे तो भागवत धर्म संप्रदाय आपला धर्म आहे. आणि भागवत धर्म हा अनादी काळापासून सुरू आहे. कुणी सांगू शकत नाही की भागवत धर्माची उत्पत्ती कुठून झाली म्हणून. बाकीच्या सर्व धर्मांची उत्पत्ती एका विशिष्ट काळामध्ये झालेली आहे आणि विशिष्ट काळामध्ये झालेली आहे. पण भागवत धर्म हा अनादी आहे, जो भगवंतापासून सुरू झाला असा भागवत धर्म आपला आहे. आणि या भागवत धर्मामध्ये काही पर्वकाळ मानले जातात आणि या भागवत धर्मामध्ये अनेक जरी पर्वकाळ असतील तरी सुद्धा शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज म्हणतात 5 पर्वकाळ या संप्रदायामध्ये सांगितलेले आहेत. मग ते 5 पर्वकाळ कोणते? तर त्या 5 पर्वकाळामध्ये या रामनवमीचा समावेश आहे. पर्व विशेष भागवत धर्मी नृसिंह जयंती रामनवमी, वामन जयंती कृष्णाष्टमी, उत्तरोत्तम शिवरात्र. पर्व विशेष भागवत धर्मी लक्षात नका. नृसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, कृष्णाष्टमी आणि 5वी आहे शिवरात्र. यातले 4 पर्वकाळ आहेत विष्णूचे आणि 1 पर्वकाळ आहे महादेवाचा. भागवत धर्म संप्रदायामध्ये महादेवाच्या पर्वकाळाचं काय काम आहे? तर महादेवाचं काम याच्याकरता आहे की तुम्ही महादेव आणि विष्णू यांच्यामध्ये भेद मानता, पण या दोन्ही देवतांच्यामध्ये भेद नसल्या कारणाने त्याच्यामध्ये भगवान शिवाच्याच एक पर्वकाळाचा समावेश केलेला आहे. असे हे 5 पर्वकाळ आहेत. गळ्यामध्ये तुळशीची माळ असलेल्या माणसाला हे 5 पर्वकाळ त्यांनी केले पाहिजे. नृसिंह जयंती उपवास करावा, एकादशीसारखे उपवास असतात, रामनवमी, वामन जयंती, कृष्णाष्टमी आणि महाशिवरात्री. तर हे 5 पर्वकाळ आमच्यासाठी आहेत. त्यातला आज रामनवमीचा पर्वकाळ. आता या दिवशी नेमकं काय झालं तर भगवंताचे अनंत अवतार आहेत. किती अवतार? भगवंताचे अनंत अवतार आहेत भगवंताचे. मग अवतार भगवंताचे वर्णन करता येत नाही एवढे अवतार. रामायणामध्ये पार्वती माता भगवान महादेवाला विचारते, जरा मला सांगाल का देवाचे अवतार किती आहेत? देवाचे अवतार किती आहेत असं विचारल्यानंतर भगवान महादेव म्हणतात, काय सांगू पार्वती, त्याचा एकच अवतार थोडा आहे, त्याचे किती अवतार आहेत? अनंत अवतार घेसी भक्ता कारणे, घेसी भक्ता कारणे, कनवाळ कृपाळू नादागी उद्धरणे. आता हे प्रमाण झालं टाकल्यात, पण तिथे भगवान महादेवाचं प्रमाण काय तुला लक्ष देऊ नये का? हरी अनंत हरी कथानंता, कही सुनई बहुविधी सब संता. हरि अनंत हरि कथानंता, कही सुनई बहुविधी सब संता. परमेश्वराचे अनंत अवतार आहे आणि अनंत अवतार असल्यामुळे त्याला अनंत हे नाव सोडले जातं. अनंत म्हणती माझी या स्वामिके, त्याला अनंत हे नाव सुद्धा आहे आणि त्याचे अनंत अवतार आहेत. अशा अनंत अवतारांपैकी भगवंताचा 7वा अवतार जो आहे, तसे भागवतामध्ये भगवंताचे
24 अवतार आलेले, पण त्या 24 अवतारांपैकी 10 अवतार हे प्रमुख मानले जातात. दक्ष, मत्स्य, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध, कलंकी हे 10 अवतार मानले जातात. तो जलचर, तो भूचर, तो विप्र, तो राजा, बुद्ध कलंकी अवतार दिला त्याच्यामध्ये राजा, तो पाण्यात राहणारे, तो जमिनीवर राहणारे, तो राजा, तो ब्राह्मण, बुद्ध आणि कलंकी असे भगवंताचे 10 अवतार आहेत. या 10 अवतारांपैकी भगवंताचा 7वा अवतार जो आहे तो प्रभू श्री रामचंद्राचा अवतार आहे. हा पूर्ण अवतार मानला जातो प्रभू श्री रामचंद्राचा. याचे यावत मनुष्य मात्राला, ऐका बघा, याचे यावत मनुष्य मात्राला म्हणजे माणसाचं शरीर मिळाले अशा प्रत्येक माणसाला अजून पुढे बोलतो समस्त मानव समाजाला एक जगण्याची आचारसंहिता कळावी याच्याकरता प्रभू श्री रामचंद्राचा अवतार आहे. जन्म आणि मृत्यू, जन्म आणि मरण याच्या मधला जो काळ याला जीवन म्हणतात, त्याला म्हणतात जिंदगी, याला म्हणतात आयुष्य. जन्मापासून सुरू होतं ते मृत्यूपर्यंत मधला जो काळ आहे याला म्हणतात जीवन. आता हे संपूर्ण जीवन आपण कसं आदर्शमय बनवावं, आपलं जीवन आपण कसं आदर्शमय बनवावं याचं खरं दर्शन घडविण्यासाठी प्रभू श्री रामचंद्राचा अवतार आहे. हे लक्षात ठेवायचं. काय झालं नेमकं की माणसाला माणूस जन्माला म्हणून आला, पण जन्माला आल्यानंतर त्या माणसाला माझा जन्म कशा करता झालाय, माझा उद्देश काय, माझं कर्तव्य काय याचं त्याला सध्याच्या स्थितीमध्ये भान नाही. प्रभू श्री रामचंद्राचं जीवन हे आदर्शमय जीवन आहे. आदर्शमय जीवन. तुम्ही जर रामायण पाहिलं, संपूर्ण रामायण श्रवण केलं असेल तर रामायणामध्ये प्रभू श्री रामचंद्राचं जीवन हे अत्यंत निष्कलंक जीवन आहे. काय झालं, रामायणामध्ये रामाच्या जन्माच्या आधी रावणाचा जन्म सांगितला गेला. दिवस नंतर बरोबर आपण आधी असते, पण निशाचरांचं चरित्र आधी झालं आणि सूर्यवंशाचं चरित्र नंतर सांगितलं. प्रभू श्री रामचंद्राचा जन्म होण्याच्या पूर्वी रावणाचं चरित्र आलं आणि रावणाच्या चरित्रामध्ये असा उल्लेख केला की रावणाने जेव्हा तपश्चर्या केल्यानंतर ब्रह्मदेवाला सांगितलं की हे ब्रह्मदेवा, तुम्ही जर माझ्यावर प्रसन्न असाल तर मला मी मागेल तो वर द्या. ब्रह्मदेव म्हटला चालेल, तू काही वाटेल ते मागून घे. त्यावेळी रावणाने सांगितलं की मला माणसाच्या हातून मुक्ती पाहिजे. रावण मरण मनुजा कर्जाच्या, रावण म्हटला मला माणसाच्या हातून मुक्ती पाहिजे. ब्रह्मदेव हसले हो आणि हसून म्हटले काय बोलत लागतो स्वप्नात, एवढा मोठा राजा अर्थात नीट मागण्याची काय आदर आहे काय. तो म्हणला असं कसं म्हणजे मला तुम्ही हसू शकता, मी काय चुकीचं बोललो ना. ब्रह्मदेव म्हणणार माणसाच्या हातून मरण पाहिजे. वस्ती जर भारताचा विचार केला तर 130 कोटीच्या वर माणसं भारतात आहे. बरोबर, जगात तर किती लोक आहेत, कुठलाही माणूस तुला मारू शकतो गोळ्या घालून, कुठलाही माणूस तुला मारू शकतो बरं का तलवारीने, कुठलाही माणूस तुला मारू शकतो बॉम्ब स्फोटते. काय मला मागतोस तू? रावण मरण मनुष्य कर्जाच्या. तरी सुद्धा रावण म्हटला मला माणसाच्या हातून मुक्ती पाहिजे. ब्रह्मदेव म्हटला अजून तुझं डोकं ठिकाणा आलेलं आहे. पण त्यावेळी रावणाचा शब्द पुढचा ऐका. रावण म्हटला माझं बोलणं तुम्हाला चुकीचं वाटत असेल तर माझ्या बोलण्यातला अर्थ तुम्हाला समजलेला नाही. म्हणतो सांग तुझ्या बोलण्याचा अर्थ काय. रावण म्हणतो मला माणसाच्या हातून मृत्यू पाहिजे. म्हणजे नुसतं शरीर माणसाचं आहे, त्यांच्या हातून मृत्यू नको. नुसतं शरीर माणसाचं मिळालंय पण आचरण माणसासारखं नाही, त्याच्या हातून मला मरण नको. कितीतरी माणसं माणसासारखी दिसतात पण आचरण जनावरांपेक्षा सुद्धा घाणेरडं आहे. आणि म्हणून जगामध्ये असा कोण माणूस आहे तर तो छातीवर हात ठेवून बोलू शकतो की मी माणूस आहे म्हणून. सांगताना आपलं आचरण माणसासारखं आहे का? ज्याप्रमाणे माणसाने बोललं पाहिजे तसं आपण बोलतो का? जसं वागलं पाहिजे तसं वागतो का? जे केलं पाहिजे तसं करतो का? आमचं कर्तव्य त्याचा आम्हाला भान आहे का? नाही.
रावण म्हटला शरीर माणसाचं आहे, अशी जगामध्ये पुष्कळ लोक आहेत, त्यांची कमी नाही. एक विशेष माणूस दिवसात दुपारी 12 वाजता बॅटरी घेऊन कल्याणच्या चौकामध्ये करत होता. 12 वाजता दुपारी ही बॅटरी मोठी, आणि ती बॅटरी घेऊन कल्याणच्या चौकात घेऊन होता. लोकांनी विचारलं, साहेब दिवसा बॅटरी पेटून फिरताय? तो म्हणता, मी माणूस शोधतोय, मला माणूसच तुम्ही दिसत नाही. जे दिसतात ना त्यांनी फक्त माणसाची कवर अंगावर घातलेली आहे. विनोबा भावेचं एक वाक्य आहे. विनोबा भावे म्हणायचे की माझ्याकडे येतात ना त्याच्यामध्ये खरंच तुम्ही मला माणूसच दिसत नाही. तुम्ही नुसतं शरीर आकृती माणसाची आहे, त्याच्यावरून माणसाचा माणूसपणा सिद्ध होत नाही, पण माणसाचा माणूसपणा आचरणाने सिद्ध होतो. म्हणून थोडंसं फक्त विषयाचं विषयांतर करतो. ऐका आता विषयाचं विषयांतर. एक श्लोक आहे संस्कृतमध्ये, जगामध्ये 3 गोष्टी दुर्लभ आहेत. कोणत्या कोणत्या? एक मनुष्यत्व, दुसरं मोक्षत्व, आणि तिसरं महापुरुष संशय. आता इथे आम्ही याचा अर्थ असा लावतो की माणसाचा जन्म दुर्लभ आहे, मोक्षाची इच्छा दुर्लभ आहे, आणि संतांची भेट होणं दुर्लभ आहे. आता माणसाचा जन्म दुर्लभ आहे असा त्याचा अर्थ नाही. मनुष्यत्व दुर्लभ आहे, माणसाचा जन्म तुम्हाला मिळेल सुद्धा, पण जन्माला आल्यानंतर मी माणूस आहे अशी भावना तुमच्यामध्ये निर्माण होणं दुर्लभ आहे. आता रावणाने वर मागितलं, मला माणसाच्या हातून मृत्यू पाहिजे. मग ब्रह्मदेवाला गोष्ट कळली, आणि मग तेव्हा जगत नियंत्याने नारायण आहे. यतना नारायण निधानम बीज मोमेय, या सगळ्या जगताचा आधार नारायण आहे, आणि त्याच्यापासून तेच सर्व जगताचं बीज आहे, आणि तोच आनंद अवतार घेतो तो नारायण परमात्मा. पण त्या नारायणाने काय केलं असं ठरवलं, ठीक आहे आतापर्यंत आपण जेवढे अवतार घेतले ना त्याच्यामध्ये जरा वेगळा वागलो, पण राम अवतारामध्ये आपण असं वागायचं तर कुठेही मात्र मनुष्याला कलंक लागणार नाही, असं निष्कलंक जीवन जगायचं. म्हणून प्रभू श्री रामचंद्राने अवताराला आल्यापासून, बघा तुम्ही अवताराला आले तेव्हापासून तर निजधामाला जाईपर्यंत कुठेही आपल्या चरित्राला कलंक लागू दिला नाही, असे निष्कलंक जीवन जगले. आदर्श पुत्र, आदर्श बंधू, आदर्श मित्र, आदर्श पती, या सगळ्या गोष्टी प्रभू श्री रामचंद्राच्या जीवनामध्ये पाहायला मिळतात. म्हणून भावानी भावाशी कसं वागावं हे शिकायचं असेल ना रामायण वाचायचं. बापानी मुलाशी कसं वागायचं हे शिकायचं असेल ना रामायण श्रवण करावं. या सगळ्या गोष्टी पत्नीने पतीशी, पतीने पत्नीशी, राजाने प्रजेशी, मित्राने मित्राशी कसं वागावं या सगळ्या गोष्टींची उत्तर रामायणामध्ये आहे. एक वाक्य बोलतो की ज्या दिवशी घराघरामधली प्रत्येक माणसं रामायण वाचतील त्या दिवशी एक सुद्धा सून घर सोडून जाणार नाही, आणि एक सुद्धा सासू घराच्या बाहेर पडणार नाही, सगळे आनंदाने जीवन जगतील. याचं उत्तर आहे प्रत्येकाने रामायण वाचावं. एक गोष्ट आम्ही नेहमी सांगतो की नवीन लग्न झालेले जोडपं चाललं होतं फिरायला चाललं होतं, नवीन लग्न. आता ते कल्याण स्टेशनवर होतं. आता कल्याण स्टेशनला असताना त्यांनी बघितलं गर्दी होती खूप, आणि गर्दी असल्यामुळे तिथं माणसाला माणसं भेटत होती, बसायला जागा नव्हती, बाकडे सगळे फुल झालेले होते. एका बाकड्यावर एक आजोबा साधारणतः 70-75 वर्षाचे ते बाकड्यावर मांडी घालून बसले होते आणि रामायण वाचित होते. त्या ठिकाणी स्टेशनवर रामायण वाचित असताना एक नवीन लग्न झालेले पोरं, नवीन लग्न झालेले जे दिवस असतात ना त्या दिवसामध्ये कोणाची केलं जातं, त्या दिवसामध्ये तो कोणाची टिंगल करतात. सुरुवातीच्या काळामध्ये जगाची टिंगल करतात, दुसऱ्या वर्षापासून तो तिची टिंगल करतो, आणि तिसऱ्या वर्षापासून ती त्याची टिंगल करायला सुरुवात करते मरेपर्यंत. ही जिंदगी. आणि म्हणून स्टेशनवर बसल्यानंतर
त्या म्हाताऱ्याची त्याने किंमत केली. ते बिचारे रामायण वाचले बसले होते. रामचरित मानस आपला किती मूर्ख माणसं असतात, सेन्स नसतं होता, ती सुद्धा हे कळत नाही मोठी लोकांना. तसं आपला भारत याच्यामुळेच मागास केला आहे. बघा आपली माणसं आहेत ना, कुठल्या कुठं तर्फे धावतात लागेल. भिवंडीमध्ये रस्त्यावरती बसून संध्याकाळी बरं का हजारो लोक नमाज पडतात. एकही कधी मुसलमानाची बाई म्हणत नाही का आमचा समाज बिघडला. पण इथं स्टेशनवर बसून रामायण वाचताना म्हातारा बघितलं, ही म्हणते आपल्या देशामध्ये काय चाललंय कळायला मागलं. मग तेव्हा तोही हसायला लागला, दोघेही हसायला लागले, टाळीवर टाळी घ्यायला लागले. एवढ्या ट्रेन आली आणि गर्दी पुष्कळ असल्यामुळे आता सरायला जागा नाही. हा कसा तरी धावत ट्रेनमध्ये गेला आणि ट्रेनमध्ये चढला. पण बायकोचा हात सुटला. बायको आली स्टेशनवर. गाडी झाली सुरू. गाडी निघाली तसा हा मोठ्याने ओरडतो, अरे कोणीतरी थांबवा रे, थांबवा, गाडी थांबवा, माझी बायको खाली राहिली, थांबवा. कुठल्या तरी एका माणसाला दया आली, त्याने पटकन चैन ओढली. म्हटलं होईल तर होईल, आता एवढा रडतो. चैन ओढली, गाडी थांबली. गाडी पुढे गेली होती, त्याच्या बायकोला गाडीमध्ये घेतली. आता गाडी पुन्हा सुरू झाली आणि सुरू झाल्यानंतर त्या ट्रेनमध्ये ज्या डब्यात ते बसले होते त्याच डब्यामध्ये रामायण वाचनारे बाबा सुद्धा समोरच्या कागदावर बसले होते आणि तिथं सुद्धा ते रामायणच वाचित होते गर्दीमध्ये बसून. आता ते रामायण वाचणारे बाबा यांच्याकडे बघायचे ना हसायचे, यांच्याकडे बघायचे ना हसायचे. तेव्हा त्या माणसाने विचारलं, बाबा कधीपासून बघतोय तुम्ही माझ्याकडे बघून हसता? काय झालं काय? माझी बायको खाली राहिली म्हणून तुम्ही हसताय का? त्यांनी सांगितलं, बायको खाली राहिली म्हणून हसत नाही, मग अशी तुम्ही मला हसत होते, रामायण वाचित होतो म्हणून. माझं लक्ष तुमच्याकडे होतं पण मी त्यांनी बोललो नाही. अरे मूर्ख मुलांनो, जर तुम्ही रामायण वाचलं असतं आणि त्यातल्या पुरुषाला बोलला, होम्या हे बोला, तू जर रामायण वाचलं असता तर तुझी बायको खाली नसती राहिली. तुझी बायको जी ट्रेनच्या खाली राहिलेला कारण तू रामायण न वाचल्यामुळे तुझी बायको ट्रेनच्या खाली राहिली. तो म्हटला, बाबा काय बोलता तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? रामायण वाचण्याचं माझी बायको खाली राहण्याचा काय संबंध आहे? अंधश्रद्धा घेऊन जगता तुम्ही. महाराजांनी सांगितलं, अंधश्रद्धा नाही, श्रद्धा घेऊनच जगतो मी. रामायण तू वाचलं असतं तर बायको खाली नसती राहिली. तो म्हटला, काय संबंध? मग तेव्हा त्यांनी सांगितलं, संबंध आहे. जेव्हा प्रभू रामचंद्र सीतामाईला घेऊन वनवासाला निघाले आणि गंगा नदी पार करायची होती म्हणून केवटाच्या नौकेमध्ये भगवान जेव्हा चढत होते ना, पहिल्यांदा सीतामाईला चढवली आणि नंतर ते चढले. हे तर तुला कळलं असतं तर गाडी पहिल्यांदा बायकोला चढवली असती आणि तू चढला असता. रामायण वाचल्यामुळे तुझी पत्नी खाली राहिली. म्हणजे मानवी जीवनामध्ये आम्हाला पावलोपावली मार्गदर्शन करणारं शास्त्र पुराण म्हणजे रामायण. जन्मदिन आहे म्हणून तुकोबारायांचा अभंग सेवेकरता निवडले. या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी देवाला आठवण करून दिली. आठवण संत देवाला आठवण करून देतात. आता तुकोबारायांनी देवाला आठवण का करून दिली तर तुकोबारायांनी थोडीशी जगाची परिस्थिती पाहिली. काही का होईना तुम्ही माना अथवा मानू नका, पण सध्या या युगाचा प्रभाव तुम्हाला पाहायला मिळतो की नाही? मला आपण शांत करतो. सध्या या युगाचा प्रभाव तुम्हाला पाहायला मिळतो. युगाचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे जसं साधू संतांनी वर्णन केलंय, जसं देवानी वर्णन केलंय, त्याच्यातल्या काही गोष्टी आम्हाला सगळ्या पाहायला मिळतात. तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात, या कलीचा महिमा आता आम्हाला पाहायला मिळायला लागला. ऐका कलीचे महिमा,
आणि बरोबर वेळेत पोहोचले त्यांच्या मागेच व्याप मोठा असतो. विषय असा आहे की सध्या काही का असेना पण कलेचा प्रभाव पाहायला असत्याशी विजले जन. श्रीमद भागवताच्या महात्म्यामध्ये नारद सांगतात की मला असं वाटलं की मृत्यूलोक या सर्व लोकांमध्ये श्रेष्ठ आहे पृथ्वी, आणि म्हणून मी स्वर्गातून पृथ्वीवर आलो. आणि आल्यानंतर मला बघायला मिळालं अरे इथं काही सुद्धा तथ्य राहिलेलं नाही, इथं सत्यही नाही, इथं तथ्यही नाही असं बघायला मिळालं. सत्यम नास्ति तपोदयं दानं न विद्यते. मी या पृथ्वीवर फिरलो, मला सत्य बघायला मिळत नाही, कुठं तप बघायला मिळत नाही. इथं प्रत्येक जण असत्य कर्म करण्यामध्ये गुंतलेला आहे. विशेष म्हणजे काही लोक आहेत ना ते सत्य कर्म करीतही नाही बरं का, आणि ते असं म्हणतात आम्ही कुठं काय करतो. पण तुकाराम महाराज म्हणतात ते भले समजा काही करीत नसतील, पण होतं करणाऱ्या माणसाला मात्र त्याचा पाठिंबा मजबूत असतो. म्हणून पापागीची अनुमोदन देणं सुद्धा पापच आहे. एखादा पाप करणारा माणूस आहे ना त्याला जेवढा समजा दोष लागतो तेवढंच पापाला अनुमोदन देणाऱ्या माणसाला सुद्धा दोष लागतो. म्हणून पितामह भीष्माचार्य शरपंजरी पडले ना, तेव्हा पितामह भीष्माचार्य शरपंजरी पडल्यानंतर त्यांनी हाच प्रश्न विचारला भगवान कृष्णाला, माझं काहीच चुकलं नाही हो, आयुष्यभर अजन्म ब्रह्मचारी राहिलो मी, तुझं भजन केलं, पण माझं काय चुकलं की मला या शरपंजरी पडण्यासाठी तू भाग पडला. तेव्हा भगवान कृष्ण म्हणतात पितामहा पाप करणारा माणूस जेवढा दोषी असतो ना तेवढा डोळ्याने पाप पाहणारा सुद्धा तेवढा दोषी आहे लक्षात ठेवा. आणि म्हणून द्रौपदीचं वस्त्रहरण चालू असताना किमान तिथे शब्द जरी मुखातून काढला असता तरी ही पाळी तुमच्यावर आली नसती. आणि म्हणून पापाला अनुमोदन देणं सुद्धा मात्र तेवढाच दोष मानला जातो. कलियुगामध्ये एक वर्ग आहे तो केवळ पाप करतो, दुसरा वर्ग आहे तो पापाला अनुमोदन देतो, तिसरा वर्ग आहे बरं का त्यांनी टार्गेट करायला घेतले संतांना, त्यांनी संतांना घेतले टार्गेट करायला बरं का. तो फक्त निवडून काढतो कीर्तनकार, प्रवचनकार, रामायणाचार्य, भागवताचार्य यांच्यावर ते तुटून पडलेले. पण तुम्हाला सांगतो पद्मपुराणामध्ये जे 10 अपराध सांगितलेत ना, 10 अपराध, त्याच्यापैकी हा पहिला अपराध आहे संनिंदा. असं तर नामवैभव सगळ्यात पहिल्यांदा अपराध आहे. जे माणसं सत्कर्म करतात त्या सत्कर्म करणाऱ्या माणसांची निंदा करणं हे सर्वात मोठं पाप मानलेलं आहे. आणि या कलियुगामध्ये अशा प्रकारचा हा आपल्याला जिथे तिथे हा प्रकार पाहायला मिळतो. आणि गोस्वामी तुलसीदास तर रामायणामध्ये या कलेचा महिमा सांगत असताना म्हणतात मला या कलियुगामध्ये नवल वाटायला लागलं की खरं म्हणजे पत्नीने पत्नीची सेवा केली पाहिजे. पण कलियुगामध्ये सगळे पुरुष आहेत ना ते पत्नीची सेवा करण्याच्या मागे लागलेले. आणि ज्याप्रमाणे एखादा मदारी गारुडी माकडाला खेळवतो तसं हे बहुतेक पुरुष स्त्रियेच्या आत्मेने वागताना मला दिसतात. नारी वसन सकल गोसाई नाचही नट मरकटकी नाही. नारी वसन सकल गोसाई नाचही नट मरकटकी नाही. एक हिंदीमध्ये दोहा आहे कबीर महाराजांचा. कबीर महाराज म्हणतात मला कलियुगामध्ये एक गोष्ट बघायला मिळाली, सासरा तीरथ, सास तीरथ, तीरथ हे साली, माँ बापातून नदीला आली, सब तीरथ घरवाली, हे मला कलियुगामध्ये बघायला मिळालं. आणि कलियुगामध्ये पापाचं प्रस्ताव झपाट्याने वाढत असल्यामुळे जगद्गुरु तुकोबारायांना वाटलं की आता धर्म लयाला जातो की काय. अशी भीती जगद्गुरु तुकोबारायांना वाटल्यामुळे जगद्गुरु तुकाराम महाराज भगवान परमात्म्याला आठवण करून देतात की हे परमात्म्या 4 युग आहेत, कृतम त्रेता द्वापारश्च कलिशती चतुर्युगम, हे 4 युग आहेत. मी प्रत्यक्ष पाहिले कृत त्रेता बरं का द्वापार या 3 युगामध्ये तू समक्ष माझ्या प्रगट झाला धर्माची संस्थापना करण्यासाठी. आणि म्हणून तू प्रत्येक युगामध्ये आपला अव्यक्तपणा सोडून प्रगट होतो आणि काय करतो अभंगाचं पहिलं चरण धर्म रक्षावया अवतार घेशी, धर्म रक्षावया
करण्यासाठी, धर्माचं रक्षण करण्यासाठी प्रगट होतो. आता प्रगट होतो म्हणजे आपली मूळ स्थिती सोडून परमात्मा आता अवताराला येतो. म्हणजे भगवंताची दुसरी स्थिती हो वास्तविक बघितलं तर त्याची मूळ स्थिती आहे निर्गुण, मूळ स्थिती त्याची आहे निराकार, मूळ स्थिती त्याची आहे अव्यक्त, मूळ स्थिती आहे त्याची बरं का तो गुणातीत आहे, वर्णरहित, भेदरहित तो गुणात जर बघितला आपण तर पण तो त्याची मूळ स्थिती सोडून तो आकाराला येतो. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात मी प्रत्येक युगात बघितलं का तू तुझं मूळ स्वरूप सोडून निर्गुण निराकार स्वरूप सोडून तू आकाराला येतो. या सगळ्या गोष्टींचं दर्शन आपल्याला रामायणाच्या बालकांडामध्ये घडतं. रामायणाच्या बालकांडामध्ये आपल्याला घडतं. एक दिवशी काय झालं की भगवान महादेव अगस्तींच्या आश्रमामध्ये रामायण ऐकून निघाले होते हिमालयाकडे. सविस्तर कथा आता सांगण्यात वेळ कमी आहे. असं म्हटल्यानंतर काही असं पण होऊ शकते तुला येत कसं म्हणून सांगत नाही. ही मोठी परवा आहे. भगवान महादेवाला वाटलं की आपण रामायण ऐकू, रामायण ऐकू असं वाटतं. एक बार त्रेता युग माही शंभू गए कुंभारे सिपाही संग सती जग जननी भाई. असं वाटतं महादेवाला पण रामायण ऐकावं. पण रामायण कुणाच्या मुखातून ऐकावं तर अगस्त्य ऋषी काशीमध्ये असताना त्यांना वचन दिलं होतं की तुम्ही जेव्हा दक्षिणमध्ये जाणार तेव्हा मी स्वतः तिथे रामायण ऐकायला येईल. आणि म्हणून अगस्तींच्या मुखातून रामायण ऐकण्यासाठी भगवान महादेव दक्षिण भारतामध्ये आले. अगस्ती म्हणजे कोण? ज्यांचा जन्म घड्यातून झाला, माठातून झाला. माठातून ज्यांचा जन्म झाला त्यांच्या मुखातून कथा येण्यासाठी प्रत्यक्ष श्री महादेव यावेळी काही साधी मोठी गोष्ट आहे. दादा परत कशी सेटिंग झाली रिफ्लेक्ट मारायला लावायला छान होती. आता पुढे साऊंड किती चांगली सिस्टम त्यांची टाळ्या बरोबर त्यांच्यासाठी सांगतो तसं त्याची सेटिंग घेतली जाणार. काही काही लोक म्हणतात साऊंड बरोबर नाही, कीर्तन करायला थोडंसं 50% नॉलेज असलं पाहिजे साऊंड असं मला वाटतं. बरं छान जसं सांगतोय तसं तू करतो. मी काय सांगत होतो हिमालयातून भगवान महादेव कथा ऐकायला दक्षिण भारतामध्ये. आता कथा सांगणाऱ्याचा जन्म कोणत्या गावात झाला हे याचं घेतलेलं काय करायचं नाही आपल्याला. त्याची जात कुठली आहे, त्याचं वय किती आहे याचा विचार नाही करायचा. जायचं मुखाने कथा ऐकायची. कधी कधी म्हणतात कथा सांगणारा कुठला यावं, त्याचं गाव कुठले, त्याची जात कुठली, काय करायची आहे. दुकानामध्ये सामान घेताना पैसे घेता लगेच सामान घेता का नाही तुम्ही? आम्हास तो जागे वाण्या घरी दूर त्याचे यादीभूत पुसू नये. भगवान महादेव आले आणि सती माते सहित आले. संग सती जग जननी भवानी आले. 7 दिवस कथा ऐकली, निघाले. आता कथा ऐकून निघाल्यानंतर ही गोष्ट आहे त्रेतायुगातली गोष्ट आहे. एक बार त्रेता युग माही. हे जे युगांचं चक्र आहे ना, युगांचं चक्र हे फिरत असतं. आता कलियुग संपला, परत सत्तेत सुरू होणार, परत त्रेतायुग सुरू होणार, परत आपण हे चक्र फिरत राहत युगांचं. एका त्या त्रेतायुगामध्ये अगोदरच्या त्रेतायुगामध्ये भगवान महादेव कथा ऐकून चालले होते हिमालयामध्ये. आणि त्याच वेळी प्रभू श्री रामचंद्रांचा अवतार झाला होता. आणि रावणाने सीता मातेचं हरण करून रावण सीता मातेला पळून लंकेत घेऊन गेला होता. म्हणून प्रभू रामचंद्र लक्ष्मणासहित शोक करीत असताना
वनामध्ये फिरत होते, झाडाला विचारत होते सीता पाहिली का, पक्षाला विचारत होते सीता पाहिली का. आणि प्रभू रामचंद्र अशी मनुष्य लीला करतात हे महादेवानी बघितलं आणि हसले. आणि त्यांनी विचार केला जर जवळ गेलो तर जगाला कळेल की बायकोसाठी लढणारा परब्रह्म आहे म्हणून. कधी पण समजा तुमचा मित्र नाटकामध्ये काम करतो ना, तर नाटकामध्ये त्याचं काम झाल्यावर त्याला मिठी मारायची. तुम्ही नाटक करताना मिठी मारली ना, सगळा सत्यानाश होईल नाटक. काही लोकांची लई घाण सवय, नाटकाच्या क्षेत्रामध्ये बसले मोठमोठ्याने बोलते, तो बघ आपला तुकाराम, तो बघ आपला तुकाराम. नाटक झाल्यावर बोला ना, नाटक झाल्यावर बोला, तुम्ही सगळा सत्यानाश करता. आणि म्हणून महादेवांनी विचार केला की आपण आता जर गेलो तर जगाला कळेल की बायकोसाठी लढणारा हा परब्रह्म आहे. म्हणून लागूनच नमस्कार केला. जय सच्चिदानंद जग पावन आस कहीचे मनोज नसा. मान वाकवली, नमस्कार केला. सती माता म्हणतात कोणाच्या पाया पडले होते, कोणाच्या पाया पडले असतील हे बायकोसाठी करतो त्या माणसाच्या. माझा पती एवढा मोठा आहे त्याला महादेव म्हणतात आणि बायकोसाठी लढणारे एका माणसाच्या पाया पडतो म्हणजे काय प्रकार आहे हा. विचारलं तुम्ही कोणाच्या पाया पडले हे मला तरी पटत नाही. जास्ती करून नवऱ्याचं टेन्शन बायकाला जास्ती. तुम्ही त्यांना का फोन केला, कशासाठी फोन केला, तुम्ही त्यांना का महत्व दिलं, अशा सुद्धा काही लोकांच्या गाडीत आहे. तसं भगवान महादेव म्हणतात बरं का, सती मी ज्याला नमस्कार केला, आपण ज्यांची कथा 7 दिवस ऐकली ना ते हेच माझे स्वामी आहेत, ते मनुष्य लीला करतात. सती मातेला विश्वास नाही वाटला आणि म्हणून सती मातेने सीतेचा वेश घेतला आणि सीता वेश घेऊन प्रभू रामचंद्राकडे गेली आणि प्रभू रामचंद्रांनी ओळखलं आणि यात सती माता आहे. लांबून नमस्कार केला आणि म्हटले का हो भगवान महादेवांना कुठं सोडून तुम्ही एकट्या फिरता येतो. अरे बापरे. आणि मग आता पश्चाताप झाला, मला तर त्यांनी ओळखली. पुन्हा महादेवाच्याकडे आल्या आणि महादेवाने सांगितलं आता मी या जन्मात तरी तुझा स्वीकार नाही करणार. राम माझे पिता आहे, सीता माझी माता आहे आणि माझ्या आईचं रूप घेऊन तू माझ्या पित्याकडे परीक्षा पाहण्यासाठी गेलीस का, मी तुला स्पर्श नाही करणार. आणि भगवान महादेवाने सती मातेचा 87,000 वर्ष त्याग केला. त्याच्यानंतर त्याच सती माता दक्षाच्या यज्ञामध्ये जळून त्याने आपला देह संपवला आणि पुन्हा त्यांनी जन्म घेतला पार्वती म्हणून. हिमालयाच्या पोटी जन्म घेतला, पर्वताच्या पोटी म्हणून नाव पार्वती. साधना केली, तपश्चर्या केली आणि त्याही जन्मामध्ये भगवान महादेवाशी लग्न व्हावाची इच्छा प्रकट केली. भगवान विष्णू आणि नारद महर्षी यांच्या प्रेरणेने पार्वती मातेचं महादेवाचं पुन्हा लग्न झालं तिकडे. आता लग्न झाल्यानंतर आता ऐका, पार्वती मातेने महादेवाला काही प्रश्न विचारले तिथे. मागच्या जन्मामध्ये माझी चुकी झाली होती पण आता मी तशी चुकी पुन्हा करणार नाही. मला तुम्ही सांगा ना, म्हणजे तुम्ही मला ज्याच्या पाया पडले ना त्या तुमच्या स्वामीचा मला परिचय करून द्या, त्याचं विस्तृत चिंतन मला तुम्ही सांगा. आणि हे सगळे प्रश्न पार्वती मातेने विचारल्यानंतर आता भगवान महादेवाला खूप बरं वाटलं, म्हणजे आवडलं. असे प्रश्न विचारायचे कीर्तनकारांना, इतके प्रश्न कीर्तनकारांना आवडले पाहिजे, त्यांच्या मनामध्ये आनंद झाला पाहिजे असे प्रश्न विचारायचे. पार्वती मातेने महादेवांना असा प्रश्न विचारला आणि ते प्रश्न ऐकून एवढे खुश झाले. ते म्हणतात प्रथम सुकार विचार, प्रथम सुकार विचारी, निर्गुण ब्रह्म सगुण वपुधारी, पुनि प्रभु कहु राम अवतार. मला जरा सांगा ना तुम्ही निर्गुण ब्रह्म सगुण का होतं म्हणून. हे प्रश्न ऐकून महादेवाला एवढा आनंद झाला, त्यांनी डोळे मिटले आणि डोळे मिटून त्याने भगवान प्रभू रामचंद्रांचं स्मरण केलं. पंतरूपाल रूप सोई राम, सब सिद्धि सुलभ जपत जिसुना, मंगल भवन मंगल हारी, द्रवहु सुत सरथ अजर बिहारी. स्मरण केलं आणि सांगितलं पार्वती मी ज्याला नमस्कार केला ना तो श्रीराम होता. आता श्रीराम तुला दिसायला तरी माणसासारखा असेल. हा प्रश्न पार्वतीने विचारला तुला, तरी हा प्रश्न खरा म्हणजे आपल्यासाठी विचारलाय पार्वती मातेने.
पार्वती माताकडे आज्ञा नाही तर त्यांना कळत नाही का ते निर्गुण निराकार म्हणून. पण कुणीतरी आपल्यासाठी देवाकडे प्रश्न विचारावा म्हणून त्याने आपलं नेतृत्व केलंय, आपलं प्रतिनिधित्व केलंय. आणि म्हणून या ठिकाणी भगवान महादेव म्हणतात, पार्वती जरी तो तुला माणसासारखा दिसत असला तरी ते माणूस नाही, माणूस गुरुपदाच्या नाही सुनई लोकांना कर्म करी दिनाना आपण रहित संकल समोरी पाणी भगता पदयोगी. ज्याला हात नाही, ज्याला पाय नाही, ज्याला डोळे नाही, ज्याला कान नाही, ज्याला मुख नाही, असं जे निर्गुण निराकार परब्रह्म आहे ते परब्रह्म म्हणजे प्रभू श्री रामचंद्र आहे. आणि म्हणून राम सच्चिदानंद परेसा, राम म्हणजे प्रत्यक्ष सच्चिदानंद परब्रह्म आहे म्हणून असा परिचय करून दिला. मग असा परिचय करून दिल्यानंतर पार्वती मातेचा अवतार प्रश्न आहे, असं निर्गुण निराकार परब्रह्म आकाराला काय येतं, कशासाठी येतं आकाराला, मग का आकाराला येतं याचं उत्तर देताना भगवान महादेव म्हणतात आणि ते रामायणातलं प्रमाण या अभंगाशी पीठ बसतं. तिथं भगवान म्हणतात जो निर्गुण निराकार आहे तो साकार होतो, आकाराला येतो. का आकाराला येतो तर त्याचं उत्तर देताना भगवान महादेव म्हणतात, जब जब होई धर्म की हानी. चौपाय चांगला बरोबर आहे. हा जब जब होई धर्म की हानी, जेव्हा धर्माची हानी होते, बाढई आसुर अधम अभिमानी. आता धर्माची हानी होणं म्हणजे काय तर समाजातलं सत्य संपणं, समाजातलं तप संपणं, समाजातली दया संपणं, समाजातली पवित्रता संपणं.
या गोष्टी संपायला लागल्या की समजायचं आपला धर्म कमी व्हायला लागला म्हणून लोक खोटं बोलायला लागली. रामायण भागवतामध्ये नारदाचे शब्द आहेत, म्हणजे उदर भरण्यासाठी, म्हणजे पोट भरण्यासाठी जनाकृत नाशिना. माणसं एवढे खोटं बोलतात, सतत खोटं बोलतात माणसं, म्हणून सत्य नाश पाहू लागला. सत्य तप, जीवनामध्ये तप कुठे आहे? आता आपल्याला समजा तप करायला वेळ नाही, पण तरी सुद्धा काही तप आपण करू शकतो ना. लक्ष देऊ का? काही तप आम्ही करू शकतो. कोणतं तप आम्ही करू शकतो? देवत्वीज गुरु प्रार्थन पूजनम शौचमार्जवम ब्रह्मचारी अहिंसाचे शारीरिक तप उच्चते. हे कोणाला शक्य होणार नाही. आई वडिलांची सेवा करणं, गुरुची सेवा करणं, साधू संतांची सेवा करणं, पवित्र जीवनामध्ये पावित्र्य ठेवणं हे कोणाला जमणार नाही. हे सुद्धा एक तपच आहे. मानवी जीवनातलं सत्य संपलं, पवित्रता संपली, दया संपली, तप संपलं की त्याच्या जीवनामध्ये दुःख प्रवेश करतो आणि देवाला हे सहन होत नाही. लक्षात ठेवा, समाजातलं सत्य संपलेलं, तप संपलेलं, पवित्रता संपलेलं, दया संपलेली भगवंताला नाही सहन होत. म्हणून जग जग होई धर्म की हानी, पाढई असुर अधम अभिमानी, करई आम्ही ती जाही नाही बरणी, सीधही विपुर धेनु सुर धरणी, तब तब धरी प्रमुखीद सरीला, हरेहू दयानिधी सज्जन पीरा. आता तिथं म्हणतात आपुल्या पाळीशी भक्तजना, आणि रामायणामध्ये भगवान महादेव म्हणतात हरहू दयानिधी सज्जन पीरा. देवाचे भक्त सज्जन असतात आणि सज्जनांना झालेला त्रास माझ्या देवाला सहन होत नाही. न सहावे दुःख भक्ताचे देवा नाही. भगवंताचे भक्त धर्माचा प्रसंग कायम होण्यासाठी प्रयत्न करतात. जे देव कार्यामध्ये जे लोक सहकार्य करतात त्यांची जबाबदारी देवावर. म्हणून एक वाक्य माझं तुम्ही ऐकलं असेल नसेल ऐकले आणि परत एकदा थोडंसं ऐकलं नसेल ऐकलं. तुम्ही असं समजू नका की एखादा माणूस धर्म जगवतो आणि त्याला छळतो म्हणून देवाला नाही समजते, डोक्यातून काढून टाका. तर एखादा माणूस बिचारा धर्म जगवतो आणि धर्म जगवणाऱ्या माणसाला जर एखादा माणूस प्रचंड छळू लागला की देवाला नाही सहन होत. कारण 750 वर्षापूर्वी नामदेव महाराजांच्या हातावर हात ठेवून पांडुरंगांनी वचन दिले. 750 वर्षापूर्वी नामदेव महाराज म्हणतात तुझे भक्त, तुझे संत रात्रंदिवस बिचारे भजन करतात, प्रपंचाकडे लक्ष नाही, अखंड त्यांचं जीवन त्यांनी भजनामध्ये समर्पण केले. तुझ्या भक्तीच्या प्रचारासाठी संतांनी खर्च केलंय. आणि एखादा उठल बरं का, तुम्ही पण उठल आणि त्याची निंदा करी आणि त्याला त्रास देईल आणि तू गपचूप बशील का रे कमरेवर हात ठेवून. नामदेव महाराज देवाला बोलतात तू कमरेवर हात ठेवून गपचूप बशील का? तुला काय कळत नाही का ते तुझं काम करताना तुम्ही त्या कमरेवर हात ठेवून आहे का? देवानी विचारलं तुम्ही काय केलं पाहिजे ते तर मला सांगा. नामदेव महाराजांनी देवाकडून वचन घेतलं आणि ते वचन असे ते म्हणतात जेता तरी की संत निंदा त्यांची दंडावे गोविंदा. जे संतांची निंदा करतात ना त्यांना कळत न कळत का होईना आपण त्यांना दंड देतो. जे करीती संतांशी पाखंड त्याचे करावे त्रिखंड. जे संतांशी पाखंड करतात, खोटा व्यवहार करतात, त्याचे 3 खंड करून टाक. पुढे जाऊन म्हणतात बरं का निंदक दंडावे दंडावे नेवणी अंधारी कोंडावे. त्यांना असा दंड देशील असा दंड देशील तर त्यांना अंधाऱ्या खोलीमध्ये घेऊन टाक कुठेतरी देवा. हे नामदेव महाराजांनी देवाकडे वचन घेतलंय. आणि म्हणून भगवंताला सगळं सहन होतं, पण धर्म जगवणाऱ्यांना कुणी छळलं त्याला सहन होत नाही. आणि म्हणून तर गीतेमध्ये त्याचं वचन आहे परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. मी
मी अधर्माच्या वधी तोडी दोषांची भारी आणि सज्जना करवी मुली सुद्धा जुहवी. भगवान म्हणतात मी काय करतो, अधर्म संपून टाकतो, धर्माचं रक्षण करतो आणि सज्जनांकडून मी सुखाची गुढी होतो, भगवान म्हणतात. आणि हेच तुकाराम महाराज तेव्हा आठवण देतात. कलियुगामध्ये जेव्हा आता पापाचं प्रश्न वाढत चाललेलं आहे, किती अत्याचार, किती दुराचार आणि किती रेट जेव्हा कलियुगामध्ये दुराचार चालू आहे, इतर कलियुगामध्ये चाललेला दुराचार आता किती वाटायला लागली की आता काय होतं ना काय नाही. म्हणून तुमचा अवतार धर्मरक्षणासाठी भगवंता अवताराला या ना तुम्ही. धर्मरक्षावर अवतार देशी आपल्या पालिसी भक्तजना. अरे तू किती जणांसाठी अवतार घेतलेले हे तर मला माहित नाही का. अंबरीशीसाठी जन्मसोशी येणे बरं का. तुझा भक्त अंबरीशी सुद्धा स्वतः करते दुसऱ्या माणसाला शाप दिली. दुर्वास गेले स्नानाला आणि पेडकर गेले आणि बशील झाला. आता पारणं सोडायची वेळ झाली, सूर्योदयाची वेळ झाली. मग हातावर तुळशीचं पान घेतलं, तीर्थ घेतलं, प्राशन केलं. दुर्वास तिकडनं आले. चला तयारी करा पारणं सोडायची. अंबरीश म्हणजे मी पारणं सोडलं, मला बोलवतो पारणं सोडायला, माझ्या आधी पारणं सोडून मोकळा होतो का. ते म्हणजे तुम्हाला यायला उशीर लागेल म्हणून आता माझ्या नियमाचं खंडन होईल म्हणून तुळशीचं पान घेतलं, तीर्थ घेतलं, प्यालो, झालं सुटलं पारण. ठीक आहे, मी तुला शाप देतो. 10 वेळा जन्माला येशील आणि 10 वेळा मरशील. शाप दिला. तेवढ्यात नारायण प्रगट झाले, भगवान श्री नारायण प्रगट झाले. माझ्या भक्ताला शाप देतोस का. ठीक आहे बरं का. सुदर्शन भेटलं, सोडलं अंबरीशाच्या मागे. बरं का. शेवटी अंबरीश भगवंताला शरण आल्यानंतर त्याचा प्राण वाचला. पण अंबरीश म्हणला आता मला जो शाप दिला यांनी 10 वेळा जन्माला येशील आणि 10 वेळा मरशील, मग आता हा शाप मला लागेल का देवा. तुम्ही चिंता करू नका. एकादशी तुम्ही केलेली आहे आणि एकादशी माझं आवडतं व्रत आहे. जो एकादशीचा व्रत धारी तयाचे घरी सगळा व्रताचे श्री एकादशी परी माझी. सगळ्या व्रतांमध्ये एकादशी श्रेष्ठ व्रत आहे आणि ते तुमच्याकडून घडलेले आहे. म्हणून तुम्ही जन्माला येणार आणि मला याची चिंता तुम्ही करू नका. तुमचे जन्म आणि तुमचे मृत्यू मी घेणार. आणि म्हणून आपले संत दिंडी पंढरपूरला जाताना सासवडच्या घाटामध्ये दिंडी लागली तर तिथे हे प्रमाण म्हणतात. भक्ताच्या कितीतरी दैत्यांचा भगवंताने संहार केला. आता दैत्यांना मारण्यासाठी तो प्रकट होतो असं नाही. तर तुकोबा काय म्हणतात, तो दया सिंधू आहे. दया सिंधू तो दुर्जनांना मारतो सुद्धा, त्यांचा संहार करतो, पण मात्र त्यांना मुक्ती सुद्धा देतो. म्हणून त्याला दया सिंधू म्हटलेलं आहे. शिशुपाळाने 101 शिव्या दिल्या पण वधानंतर देवाने त्याला मुक्ती दिली.
पुतना मावशीने विष पाजायला आली तेव्हा त्याला मुक्ती दिली. बरं का मामा 6 भाऊ मारले त्याचे सत्य आणि मामाने त्याच्यावर सुद्धा वार केला पण तरी सुद्धा मामाला मुक्त करून टाकला. तोच मामाला मुक्त करून टाकला आणि म्हणून तो दया सिंधू आहे. तुकाराम महाराज म्हणतात धन्य तुझं कृपा सिंधू हरणी आपुला तो मूल सास करी. आणि तू दया सिंधू आहे कृपा सिंधू आहे याचं वर्णन पुराण सुद्धा करतात. तुकाराम तुझं की पुराणे नारायण दया सिंधू विठोबा Hey
एखाद्याला भगवंताचा जन्म प्रसंग 5 मिनिटांमध्ये सांगतो आणि सर्वजण मिळून आता क्षीरसागराच्या जवळ जाऊन प्रार्थना केली. आता प्रार्थना केल्यानंतर काही देव म्हणतात की जर तो प्रार्थना करायची काय चाललंय तुमचं बघा माझ्याकडे हा मी तुम्हाला सांगतो पाळणा म्हणाली गाणे म्हणाली तर माझं जय विठ्ठल झालं पण ऐका जरा. आणि मग सर्व देवांनी भगवंताला प्रार्थना केली. भगवान महादेवाला विचारलं आपण इथे प्रार्थना करतो पण भगवान प्रसन्न होतील का? ते म्हटले भगवान कुठेही प्रसन्न होतात फक्त भावनेने प्रार्थना केली पाहिजे. हरी व्यापक सर्वत्र समाना परिमते प्रगट भय मैजा. सर्वांनी प्रार्थना केली. आकाशवाणी झाली. मी सूर्यवंशामध्ये राजा दशरथाच्या घरी जन्माले अशी आकाशवाणी झाली आणि सर्वांना खूप आनंद झाला. पुढे अयोध्या नावाची नदी आणि अयोध्या शरईच्या जवळ अयोध्या नावाची नदी तिथं राजा दशरथ वास्तव्य करतो आणि हा दशरथ राजा म्हणजे सूर्यवंशातील अत्यंत पुण्यवान राजा आणि त्याच्या 3 स्त्रिया कौसल्या, सुमित्रा, कैकेयी. राजाला सर्व वैभव प्राप्त आहे पण मात्र पुत्रहीन असलेले राज्य सर्व भिकारी कल्पित आहे. म्हणून राजाने काय केलं? राजाने पुत्रकामेष्टी यज्ञ करायचा निर्णय घेतला आणि देवांना हाती आनंदीला शृंगी देवांकडून सगळ्या शृंगी सगळ्या ऋषींना आणले आणि सगळ्यात प्रमुख आणले ते शृंगी ऋषींना. शृंग ऋषीकडून भगवान परमात्म्याने पुत्रकामेष्टी यज्ञ केला आणि पुत्रकामेष्टी यज्ञ केल्यानंतर यज्ञनारायण प्रसन्न झाले आणि यज्ञनारायणाने तो प्रसाद पायस नावाचा प्रसाद अग्निनारायणाने शृंगी ऋषीच्या हातात दिला. पायस तो प्रसाद घेऊन या कधी शृंगीची घर जरी बुडत असेल याचे 3 भाग करा आणि 3 राण्यांना द्या. आता 3 भाग केले 3 राण्यांना दिले पण पहिला भाग कौशल्याला दिल्यामुळे त्याचा भाग आला कैकेयीला. प्रथम तो भाग कौशल्याशी देतात तेने विरोध आला कनिष्ठेशी आणि राग आल्यामुळे तिथं विघ्न आलं आणि कैकेयीच्या हातातला पिंड घालीने सरकला आणि अंजलीच्या हातात तिला अंजली तपश्चर्या करण्यासाठी बसली होती. आता राहिले पिंड 2च. मग शेवटी दोघींनी आपल्या पिंडातला अर्धा पिंड कैकेयी मागेला दिला आणि कैकेयीने तो पिंड रक्षण केला. काही काळ दिवस गेल्यानंतर आता राजाच्या दर्शनानंतर 3ही राण्या आता गर्भवती आहेत. आता 3ही राण्यांना मग राजाने ग्वाहाळे विचारण्यासाठी त्यांच्या महालामध्ये गेले. आता ग्वाहाळे विचारण्यासाठी त्यांच्या महालामध्ये गेले. कैकेयीचं वर्णन करताना नामदेव महाराज म्हणतात पंचती पैसवी होती ती पापिनी बरं का देखताच नाही पहुडली. दशरथ राजा एककडे कळलं झोपली. विचारलं दशरथाने आलं कागद झोपली मी तुला ग्वाहाळे विचारण्यासाठी आलेलो पुढे ग्वाहाळे विचारण्यासाठी आलेलो आहे. कैकेयी म्हटली मला तुम्ही डोळे विचारता का? ठीक आहे मग मी तुम्हाला सांगतोय बरं का. मी म्हणे मोज ऐसे वाटत असे शिवा कनिष्ठासी देवा राज्यपद ज्येष्ठासी धाडावे दुरी निरंतरा नय समाचार त्याचा आम्हा. दशरथजीला दुःख झालं काय बोलते हिचं भान नाही. इथून निघाले सुमित्रेच्या महालामध्ये आले डोळे विचारायला. तर सुमित्रा मातेने सांगितलं 12 वाजता बरोबर सुमित्रेने सांगितलं प्राणनाथ ऐसे वाटत असेल जीवा ज्येष्ठाची सेवा अहर्निशी. मला असं का वाटत नसतो की मोठ्या भावाची सेवा करावी कारण तिच्या पोटामध्ये लक्ष्मणजी वाटतात. आता कौशल्येकडे आल्यानंतर कौशल्येकडे बघितलं तर कौशल्येचं तेज सूर्यासारखं दिसत होतं. प्रत्यक्ष परमात्मा तिच्या गर्भामध्ये आले होते आणि मग कौशल्याला विचारलं कौशल्य तुला काय वाटतं सांग तुझे डोळे मी कसे काय पूर्ण करू. कैकेयी म्हणते आदिरे धनुष्य मारीन रावणा लंका विभीषणा देईल. तुम्ही धनुष्य घेऊन या लवकर घेऊन या मी रावणाला मारीन आणि लंका विभीषणाला देईल. बोलीला वार्णिक कैसेची करीन वरतोनी दारीन नाना म्हणे. हे कौशल्याचे डोळे. आता सर्व देवांना वेळ लागली की भगवान किती प्रगट होती आणि आता भगवान प्रगट होण्याची वेळ झाली. नवमी तिथी मधुमास कोणेता शुक्ल पक्ष अभिजित हरी प्रियता. उत्तम तो चैत्र मास ऋतू वसंताचा दिवस मध्यान्नासी दिनकर पळभर होय स्थिर. चैत्र मास
मी एक प्रमाण म्हणेन, त्या प्रमाणाच्या नंतर आपण पुष्पवृष्टी करायची. रामायणामध्ये जे प्रमाण आले ते म्हटल्यावर तुम्ही पुष्पवृष्टी करू नका. नामदेव महाराजांचं प्रमाण म्हटल्यावर पुष्पवृष्टी करा. आणि बरोबर सूर्य मध्यराव आल्यानंतर भगवान प्रगट झाले. कसे प्रगट झाले? हरे प्रगट कृपाला दीन दयाला कौसल्या हितकारी हर्षित महतारी मुनी मनहारी अद्भुत रूप विचारी. भगवान प्रगट झाले. नामदेव महाराज याचं सविस्तर असं वर्णन करताना म्हणतात, जरी भगवान आईच्या गर्भातून जन्माला आले तरी आईच्या मात्र गर्भातून बाहेर येताना भगवान थेट प्रगट झाले. हे सांगताना काय म्हणतात हे प्रमाण तुम्ही सर्वांनी माझ्या मागे म्हणायचं आणि पुष्पवृष्टी करायची. आयोनी संभाव अयोनी संभाव आयोनी संभाव अयोनी संभाव प्रगटला प्रगट अशा पद्धतीने प्रभू श्री रामचंद्र प्रगट झाले. आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये ज्या दिवशी भगवान प्रभू रामचंद्र प्रगट होतील ना त्या दिवशी आपल्या हृदयाची सुद्धा अयोध्या होईल. तर अयोध्येचं वर्णन करताना जसं स्वप्नीही कोणी दुःख न त्याच्यावेळी डोळा आणि नामाच्या चिंतने जेव्हा राम अयोध्येत आले स्वप्नात सुद्धा लोकांच्या दुःख नव्हतं. असा आनंद अयोध्येमध्ये सुरू झाला आणि आदर्श नगरी हे रामपूर्व प्रगट झाले. प्रत्येकाच्या हृदयामध्ये आपण त्यांना प्रगट करायचे आणि आपलं सुद्धा जीवन रामचंद्रासारखे आदर्शवरी बनवायचा आहे. ग्रामस्थ मंडळी यांना धन्यवाद देतो. वारकरी संप्रदाय मंडळी यांना धन्यवाद देतो. बैठकीचे लोक असतील, स्वाध्यायाचे लोक असतील, अनेक संप्रदायाचे असतील, सर्वांना धन्यवाद देतो. विशेषतः माझ्या लाडक्या मुलींना धन्यवाद जास्त देतो. म्हणजे लाडक्या मुली यांचं काय झालं 1500 घेतले म्हणजे लाडक्या मुली काय लाडक्या मुली माझा जुना शब्द आहे. आता एका शेती 1500 दिले असतील त्यांना
राज्यामध्ये सुद्धा मात्र आपलं नाव म्हणजे करू शकतात एवढी ताकद त्या गावामध्ये येऊ शकते. गावामध्ये मगाशी प्रवेश करताना वैभवला तेच सांगत होतो, बघा कशी तयारी केली त्यांनी. गावच्या वेशीपासून तर गावापर्यंत पूर्णपणे गाव सजवलेलं आहे. याला म्हणतात एकी, याला म्हणतात संघटना. तुम्ही कसं वागता याचं घेणं देणं नाही, पण गावच्या कार्यामध्ये मात्र सर्वांनी एकत्रितपणाने संघटितपणाने वागलं पाहिजे. फक्त एकच विनंती असते, राजकारण फक्त कधी गावच्या कार्यामध्ये गेलं. बऱ्याचशा गावच्या कार्यांमध्ये राजकारण घुसलं आणि सत्यानाश झाला. आणि आपले बोल होतो पण तसे घेत आहोत. एखादा राजकारणाला तरी या गावाला सत्यानाश करून टाकला, हे स्पष्ट बोलतो. थोडंसं संप्रदाय टिकून ठेवायचं असेल ना, नेतृत्व तुम्ही करायचं. सर्वांना सहभागी करायचे. कुठल्या पण पक्षाचा असो, काँग्रेसचा असो, राष्ट्रवादीचा असो, शिवसेनेचा, या इकडे या, बरं का, यारे असं म्हणून सर्वांना आवाहन करायचं. पण मात्र सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वाचन संप्रदायाचे प्रभू सांभाळून करायचे. सर्वांना धन्यवाद देतो. जसं निर्णयकारांचं माझ्यावर खूप प्रेम आहे. जेवढं प्रेम त्यांनी आपल्या आपले काय महाराष्ट्र कधीचे दिगंबर बाबाच्या त्यांच्यावर जेवढं प्रेम केलं, सीतारामांच्यावर जेवढं प्रेम केलं, आणि तेवढंच प्रेम ते माझ्यावर सुद्धा करतात. आणि ही सगळी मंडळी प्रेमाची ज्वाल्याची आहे. असंच प्रेम त्यांचं अखंडित राहील अशी मला अपेक्षा आहे. आजच्या कार्यक्रमासाठी आनंद महाराज उपस्थित आहेत. परिसरातील काळकरी वर्ग आहे, आपल्या गावातील लहान थोर सर्व मंडळी उपस्थित आहेत. आनंद वाटला. सेवा संपलेली आहे. जय विठ्ठल होईल, पण ज्ञानदेव तुकाराम होणार नाही. जय विठ्ठल झाल्यानंतर आम्ही जरी गेलो तरी पुढचे पाळणं मात्र पुढचा किंवा ज्ञानदेव तुकाराम घेऊन जरी पाळणे घेतले तरी सुद्धा काळकऱ्यांना खाली बसता येईल. विठ्ठल जय जय ज्ञानेश्वर सुवर्ण महोत्सव 50 वर्षी आहे. त्या निमित्तानं मला सुंदर असं कीर्तन झालेलं आहे. महाराजांना मी या ठिकाणी महावस्त्र घेऊन सन्मानित करतोय. मला आपल्याला स्वीकार करायचा आहे. Bye.
रामप्रभूंचा जन्म झालेला आहे आणि आपण सर्वांनी हे जागेवरच बसायचं आहे, कारण इथं बरीचशी समाजाची मान्यवर मंडळी उपस्थित त्यांना मी सन्मानित करणार आहोत. त्यांचा मी नामोच्चार करतो, त्यांनी कृपा इथे यायचं आहे. यामध्ये अशोक महाराज तळोजे, चंद्रकांत पाटील काटे, राजाराम पाटील हेडुटणे, सदानंद वेडेकर आगासने, राम पाटील कोळे, अर्जुनभाऊ चौधरी काटे, उदाली शेटवाडी मानपाळा, त्याचप्रमाणे प्रवीण पाटील संदर, जनार्दन पाटील गदेवली, आमच्या वडवली गावच्या सरपंच आमच्या गावची सुकन्या प्रिया पाटील होऊन त्याचं निधन झालेलं आहे. त्याच्या स्मृतीतीर्थाचं त्याचप्रमाणे त्याच्या मातोश्रीचे आता निधन झालेलं आहे. त्यांचे पिताश्री अनंता दिनकर पाटील, मातोश्री शेवंताबाई अनंता पाटील आणि सतीश अनंता पाटील यांच्या स्मरणार्थ सगळ्यांना विठ्ठल रखमाईची मूर्ती भेट देण्यात येणार आहे. त्याचसोबत हरिपाठाचं पुस्तक असणार आहे. या हरिपाठाचं रोज घरामध्ये पठण करायचं आहे. ही मूर्ती घेत असताना मूर्ती आम्ही सगळ्यांना देणार आहोत, परंतु विनंती आहे की घरामध्ये एका घरामध्ये एकच विठ्ठल रखमाईची मूर्ती जावी. 2-3 मूर्ती जाऊन त्याचा फायदा होणार नाही. पूजेसाठी एकच मूर्ती पुरेशी आहे. तरी घेणारा नाही, फक्त घरामध्ये 4 माणसं असतील तर एकानंच घ्यावी ही सर्वांना विनंती करतो. आणि या ठिकाणी पाहुणे मंडळी आले त्यांना पण सन्मानित करतो. उठू नका कोणी, सर्वांना आपण सन्मानित करणार. या ठिकाणी सदानंद बेडेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती, 27 गाव समिती समितीचे सरचिटणीस, प्रवीण पाटील संदर, राजाराम पाटील हेडुटणे, अशोक महाराज तळोजे, सध्या आमच्या निर्णयाची सुकन्या आहे आणि सुरुवातीपासून आम्हाला लहानपणापासून त्यांनी अध्यात्माचे धडे दिले ते मनापायीकडूनच आम्ही शिकलेलो आहोत. ते या ठिकाणी उपस्थित सुवर्ण महोत्सव साजरा करत आहे. या महोत्सवाच्या प्रांगणामध्ये कीर्तन ऐकून चांगले विचार, धार्मिक विचार ऐकून ती आज ह्या पदापर्यंत पोहोचलेली आहे. तिथं आमच्या राम जन्मोत्सव मंडळाच्या वतीनं त्या माहेरची साडी देऊन सन्मानित करतोय, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. जनार्दन पाटील, जगन्नाथ भगत आहे, जगन्नाथ भगत, भजनी बुवा यांनी अध्यात्माचं ज्ञान आम्हाला दिलं. गजानन प्रासादिक मंडळाचे बुवा रमेश पाटका यांच्या संकल्पनेतून या आमच्या भव्य अशा मंदिराची उभारणी झालेली महाभक्त आहे. आमचे आर्किटेक्ट राणे साहेब आणि आपण दोन्ही रस्त्याला जी सजावट केलेली आहे, कमानी उभारलेल्या आहेत, मुकेश पाटील सोनारपाडा, डोळ्यांचं पारणं फेडणार असं मंदिराचं काम झालेलं आहे. ते ज्यांच्या संकल्पने राणे साहेबांच्या सन्मान होत आहे. समोर जवळ इथे बघा, इथे बघा, समोर बघा, इथे दादा, इथे सुलोचना केले नवापाडा, सुलोचना केले नवापाडा गावची सुकन्या आहे, तिचा या ठिकाणी सन्मान होतोय. इथे बघा, इथे आज पण सत्य होते, उद्या सन्मान होणार आहे. कारण आम्हाला संपूर्ण रस्त्याला लाईटिंग, कमानी उभारलेल्या आहेत, संतांचे फोटो उभारलेले आहेत. समोर ते सर्व काम गजानन पाटील यांनी खर्चानं केलेलं आहे.
गजाननसाठी जोरदार टाळ्या होत्या. रंजिताचा गरजेचं आहे. तिथं सुद्धा विठ्ठल रखुमाईची प्रतिमा आणि महावस्त्र देऊन आपण सन्मान करताय. इकडे बघा. जय श्रीराम, जय जय श्रीराम. त्या निर्जगावरची सुकन्या इथे सुद्धा विठ्ठल रखुमाईची प्रतिमा आणि महावस्त्र देऊन सन्मान होतोय. ह्या राम प्रियंकाचं इकडचं नाव काय? सन्मान होतोय. समोर बघा इथे जवळच आहे. प्रियंका केळीचा या ठिकाणी सन्मान होतोय. राम जन्मोत्सवचा पाळणा चांदीचा आहे. माझे सदस्य भगवान पाटील यांनी हा आपल्यासाठी भेट दिलेला आहे. पुढे असे काय इथे पुढे नाही सगळ्यांनी इथंच थांबायचं आहे. भोजन इथंच थांबायचं आहे. प्रथमतः पाहुणे मंडळी पुरुष स्त्रियांचं महिलांचं भोजन होईल. कुसुमताई उलवेकर पालेगावच्या माजी सरपंच यांचा या ठिकाणी सन्मान होतो. सोपान भोईर तळोजे गाव यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. या ठिकाणी शांताबाई इथे बघा समोर. इकडे येते येते चला चला. माझी प्रतिमा समोर बघा इथे. इकडे बघा इथे बघा इथे बघा. शांताबाई पाटील निर्मला कोठेवली माझी प्रतिमा आणि हा पुस्तक सन्मान होतोय. वैजंता भरत भोईर नालिवली. पालेगाव पनवेल. विठ्ठल रखुमाईची प्रतिमा आणि महावस्त्र देऊन अर्चनाचा सन्मान होतोय. शीतल रमेश पाटील जिने ह्या सगळ्यांनी खाली बसून घ्या वेळ लागणार आहे. सर्व मंडळींचं जेवण झाल्यानंतर आहे 1 मे रोजी आहे. त्यांनी भरपूर नाचायचं आहे, पावली खेळायची आहे, सुंदर हरिपाठ करायचा आहे. मेघा जितेंद्र पाटील इथे बघा इथे बघा इथे. वैशाली समोर आहे इथे. पाटील पूजाताई गजानन पाटील यांनी प्रतिमा आणि महावस्त्र देऊन पूजाचा या ठिकाणी सन्मान होतोय. समोर आहे ते. रामकृष्ण हरी माझी प्रतिमा आणि अजय समोर आहे इथे. इकडे बघा समोर. जयश्री दिलीप भोईर जवळ जवळ समोर बघा. इकडे बघा इथे समोर आहे. सुनंदा मोगरे टिटवाला. हलवा थोडा पालण्याला हलवा. ताई गोवेगाव. समोर बघा इथे.
वाईला असं हे पान वाकरीला ना इथे बघ इकडे बघा इकडे. थांबू नका जास्त वेळ झाला सर्वांनी लवकर आता गर्दी नाही होत गर्दी बाहेर इकडे इकडे राहा आमच्या काळात माटपुकी घालायला लागेल आम्ही